नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. डोंबिवलीत तरुणीवर सामूहिक अत्याचार. 3 रिक्षा चालकांना पोलिसांकडून तात्काळ अटक. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली. 22 वर्षीय तरुणीवर 3 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. ओळखीचा गैरफायदा घेत पार्टीच्या बहाण्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं असून या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. डोंबिवलीतील टिळकनगर परिसरात 22 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पीडित तरुणीची 2 आरोपींची आधीपासूनच ओळख होती. त्यांनी पार्टीच्या बहाण्याने तिला बाहेर नेलं आणि नंतर एका साथीदाराच्या घरी घेऊन गेले. तिथे मद्यपान केल्यानंतर तरुणीची शुद्ध हरपल्याचा आरोप असून त्यानंतर तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. घटनेनंतर पीडितीने धाडस दाखवत थेट टिळकनगर पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आणि चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.